दैनिक सार्वमतने संगमनेरमध्ये जीनियस एज्युकेशन फेअरचं आयोजन केलंय। याचं उद्घाटन गुरुवारी सकाळी 11:30 वाजता मालपाणी लॉन्सवर मान्यवरांच्या उपस्थितीत झालं। याप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळणार आहे। ग्रामीण भागात शिक्षणाबाबत मार्गदर्शनाची नवी संधी या व्यासपीठामुळे उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं। व्यासपीठावर शिक्षण तज्ज्ञ तथा शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संचालक सुमित कोल्हे, जिल्हा परिषद कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे, सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील, सरव्यवस्थापक हरी यादव, अमृतवाहिनी कॉलेजचे प्राचार्य व्ही. धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपलं मनोगत व्यक्त केले। म्हणून हे केवळ स्टॉल्स हा एक भाग आहे। या व्यतिरिक्त सुद्धा या क्षेत्रातले तज्ज्ञ जे असतील ते त्यांना सुद्धा बोलून परिसंवाद घडवत गेलं 2 दिवसात, तर खूप चांगल्या प्रकारचा उपयोग हा होऊ शकतो। आपण शिक्षण संस्था आपल्या चालवतो। खरं स्वर्गीय वसंतदादा पाटलांचे आभार मानले पाहिजे की ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज काढले गेले, सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज व्यतिरिक्त काढले गेले। आज आपल्या प्रत्येक कुटुंबांमध्ये इंजिनियर झालेत आणि ते देशात आणि जगात गेले। हे त्या एका निर्णयाचा तो परिपाक आहे। मेडिकल कॉलेज काढले गेले। एक खूप मोठा ग्रामीण भागातल्या शिक्षणाची व्यवस्था त्यामुळे झाली, हे नाकारता येणार नाही। फक्त मुलांना हे सगळं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने झालं तर त्या अनेक दिशा तुमच्या या परिसंवादामुळं किंवा पाहण्यामुळं त्याच्या जीवनातला दिशा बदलू शकते, योग्य दिशेला तो जाऊ शकतो। म्हणून या सगळ्या परिसंवादाचं प्रदर्शनचं महत्त्व खूप मोठं आहे आणि त्यामुळं आपण जो हा उपक्रम घेतला आपल्या सगळ्या टीमचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी 10वी-12वी नंतर पुढे काय, जीनियस एज्युकेशन फेअरमधून या विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर शोधता येणार आहे। जीनियस शैक्षणिक चर्चेचे व्यासपीठ ठरले। या उपक्रमानं ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी शोधण्याचा मार्ग निर्माण केला असून विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग नोंदवलाय। याविषयी सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी अधिक माहिती दिली। गेले काही वर्ष सार्वमततर्फे एज्युकेशन फेअर शिक्षण क्षेत्रामध्ये आपण सुरू केलेलं आहे आणि आपण पहिल्यांदा संगमनेरमध्ये त्याचं यावर्षी आगमन केलेलं आहे। खरं तर विद्यार्थ्यांना नवीन कोर्सेस काय सुरू आहेत, आजूबाजूच्या महाविद्यालयांमध्ये नवीन शिक्षणाच्या काय संधी उपलब्ध झालेल्या आहेत, याचं एक आदानप्रदान विद्यार्थ्यांना व्हावं, पालकांना मार्गदर्शन मिळावं, या हेतूने आपण गेल्या 7 वर्षापासून एज्युकेशन फेअर आयोजित करतो आणि यावर्षी प्रथमच आपण संगमनेरमध्ये त्याचं आयोजन केलेलं आहे। अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, SMBT महाविद्यालय आणि संजीवनी इन्स्टिट्यूट कोपरगाव यांच्या सहकार्याने आपण यावर्षी एज्युकेशन फेअर संगमनेरमध्ये घेत आहोत। तर माझी पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती राहील की आपल्याकडे इथे 22-25 एज्युकेशन म्हणजे शिक्षण संस्था इथे आलेल्या आहेत। त्यांच्याकडे विविध प्रकारच्या पुढच्या करिअरसाठी आवश्यक असे कोर्सेस, कौशल्यावर आधारित कोर्सेस उपलब्ध आहेत। तर ते आपल्या पाल्यांसाठी म्हणजे पुढच्या भविष्यासाठी कसे उत्तम ठरतील आणि त्यांना मार्गदर्शक ठरतील, त्यासाठी आपण पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या एज्युकेशन फेअरला अवश्य भेट द्यावी आणि आमचा यशस्वी करावा, मी असं सर्वांना आवाहन करतो आणि विनंती करतो। धन्यवाद। तर श्रमिक ज्युनियर कॉलेज संगमनेरची विद्यार्थिनी प्रतिमा फाफाळे हिनंही अधिक सांगितले। संगमनेर शहरामध्ये प्रथमच एज्युकेशन फेअर इथे भरवले गेले आहे। तर येथे आपल्याला विविध प्रकारच्या फॅकल्टीजमध्ये किंवा आपलं करिअर कशा प्रकारे घडवावे किंवा कशा प्रकारे घडवता येईल याच्यासाठी आपल्या संगमनेरमध्ये अतिशय उत्तम प्रकारे किंवा अतिशय सुंदर अशी सार्वमत दैनिकने आपल्याला सुविधा केलेली आहे। तर याचा उपयोग आपल्या संगमनेर शहरातील भरपूर स्टुडंटने म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि अशाच प्रकारे त्यांनी उंच भरारी घेऊन आपल्या करिअर किंवा आपल्या आयुष्यात काय घडवले पाहिजे हे इथे डिसाईड करावे आणि आपल्या संगमनेर शहरामध्ये ही सर्वात उत्तम प्रकारे स्टॉल भरवले गेलेले आहेत आणि या स्टॉलमध्ये जिल्ह्यातील अतिशय उत्तम प्रकारचे शैक्षणिक संस्था आपल्याला डायरेक्ट भेट देत आहेत आणि ही सर्वात उत्तम संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे ती म्हणजे सार्वमत दैनिकने। याचे आभार मानते किंवा याला धन्यवाद। मान्यवरांचे स्वागत उपसंपादक गणेश भोर, उपसंपादक अमोल वैद्य, संगमनेर तालुका प्रतिनिधी सोमनाथ काळे यांनी केलं। यावेळी प्रमुख पाहुण्यांनी शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलला भेट देऊन विविध अभ्यासक्रमांची माहिती घेतली। सूत्रसंचालन जाहिरात व्यवस्थापक रवींद्र देशपांडे आणि मार्केटिंग अधिकारी अमित नेहरकर यांनी तर उपस्थितांचे आभार जाहिरात व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे यांनी मानले। गुरुवारी दिवसभरात शहरातील विविध विद्यालय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एज्युकेशन फेअरला भेट देऊन समाधान व्यक्त केलं। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर।